नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण गोडाचा पदार्थ बघतोय, ते म्हणजे मालपुआ। तर मालपुआ बनवताना जास्त करून मैद्याचा वापर केला जातो, तर आज आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचे मालपुआ कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी पाऊण कप इतकं गव्हाचे पीठ चाळून घेतलंय, 1 कप दूध घेतलेला आहे, ह्याच कपने मोजून 2 टेबलस्पून मलाई घेतलेली आहे। ही मलाई आपल्याला ताजीच वापरायची आहे। यामध्ये खवा टाकला जातो, पण आपण खवा न वापरता मलाई वापरणार आहोत। पाव कप बारीक रवा, अर्धा टीस्पून वेलचीची पूड घेतली आहे आणि अर्धा टीस्पून बडीशेपची पावडर घेतलेली आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला घेतलेलं गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे। रवा, वेलचीची पावडर, बडीशेपची पावडर, हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपण एकजीव करून घेऊया। आता आपण जे दूध घेतलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये काढून घ्यायचं आहे। आपल्याला हे पीठ जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही, मध्यम घट्ट असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। बघा, लागेल तसं आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि पीठ चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। एक कप आपण दूध यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आणखीन आपण पाव कप दूध यामध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, आपण जी मलाई घेतलेली आहे ती सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि चांगली एकजीव करून घेऊया। इथे आपण पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे। हे बघा, एवढं आपण पातळसर हे करून घेतलेलं आहे। आपण यामध्ये रव्याचा सुद्धा वापर केलेला आहे, तर आपल्याला 15 मिनिटांसाठी हे पीठ मुरवून घ्यायचं आहे। रवा चांगला भिजला पाहिजे यासाठी आता आपण हे 15 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत लागणारा साखरेचा पाक तयार करून घेऊया। साखरेचा पाक तयार करण्यासाठी इथे मी 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप इतकी साखर घेतलेली आहे। गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घेतलेली साखर काढून घेऊया। यामध्येच आपल्याला पाणी सुद्धा काढून घ्यायचं आहे। गॅस इथे आपल्याला फुल करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला एक उकळ काढून घ्यायचा आहे। साखर इथे पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। आपल्याला 1 तार किंवा 2 तारेचा पाक करायचा नाहीये, फक्त साखर मेल्ट झाल्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हा पाक 2 ते 3 मिनिटांसाठी चांगला उकळवून घ्यायचा आहे। तर पाक उकळत असताना गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून इतकी वेलचीची पावडर काढून घ्यायची आहे। मिक्स करून घेऊया। फक्त हाताला आपल्याला असं चिकट जाणवला पाहिजे इतपतच आपण हा पाक शिजवून घेणार आहोत। मीडियम गॅसवरती आपण 2 ते 3 मिनिटांसाठी इथे पाक चांगला उकळवून घेतलेला आहे। हे बघा, गॅस बारीक करते तुम्हाला दाखवते, फक्त हलका हाताला चिकचिक जाणवते आपल्याला, इतकंच आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे। 15 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता इथे आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसर सुद्धा झालेलं आहे। असं ओतल्यानंतर असं पसरायला हवं इतकं आपल्याला घट्ट हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता आपण लगेचच याचे मालपुए तयार करायला घेणार आहोत। गॅसवरती आपण पॅन मध्ये तूप गरम करून घेतलेला आहे। आपल्याला या पद्धतीचा पसरट पॅन वापरायचा आहे। 1 पळीभर बॅटर आपल्याला या पद्धतीने असं सोडून घ्यायचं आहे। लो ते मीडियम गॅसवरती आपल्याला मालपुआ चांगला तळून घ्यायचा आहे। तर एका बाजूने 1 ते 2 मिनिटं झाले की आपण ह्या उलटून घेणार आहोत। आता आपण हा उलटून घेऊया। बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूने सुद्धा तळला गेलाय की नाही ते आता आपण चेक करूया। बघा, मस्तपैकी रंग आलेला आहे। आता आपल्याला हा कोमट पाकामध्ये काढून घ्यायचा आहे।
आता आपण तुपामध्ये काढून पाकामध्ये ऍड करणार आहोत। थोडंसं आपल्याला तूप या पद्धतीने निथळवून घ्यायचं आहे। पाक इथे आपण कोमट करून घेतलेला आहे। कोमट पाकामध्ये आपल्याला डिप करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी याच पद्धतीने यामध्ये बुडवून ठेवायचं आहे। आता आपल्याला उर्वरित सर्व मालपुवे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट मालपुआ बनून तयार झालेले आहेत। मालपुआ हे तुम्ही असे देखील खाऊ शकता किंवा यावर रबडी टाकून सुद्धा खाऊ शकता। तर घरच्या घरी रबडी कशी तयार करायची याची रेसिपी या अगोदर मी आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे। त्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही ती बघू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।